किरण पावसकरांना बाळासाहेबांविषयी केलेल्या वक्तव्यावर खेद नाही। माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता। मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो। किरण पावसकर यांचं हे स्पष्टीकरण। शिंदेंचं पालनपोषण हे मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप। मला सांभाळलं पोरांना सांभाळा हे काय पाळणाघर आहे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली। किरण पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी काही संबंध नाही। ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सारवासारव तर पावसकरांना जे बोलायचं होतं ते बोलले। आता कार्यवाही कशाला? रवींद्र वायकर यांचा हा सवाल। निधी मिळत नाही म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य। 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा हाती। निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार। संजय दिना पाटील यांची मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांच्या मतदारसंघात 7, वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं। निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघात कामं संथ गतीने। निधीची मुदत 5 वर्षांची असते। मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदारांचं अपयश। 2029 ते 2024 दरम्यान मला मिळालेल्या निधीत 1 पैसाही अखर्चित नाही। आरोपांवरती ओमराजे निंबाळकर यांचे स्पष्टोक्ती। विधानसभेत ड्रग्सच्या मुद्द्यावरून चर्चा। ऑनलाईन ड्रग्स मिळत असल्याची जयंत पाटलांची तक्रार तर ड्रग्स प्रकरणाशी संबंधित पोलीस थेट बडतर्फ। मुख्यमंत्री फडणवीस यांचीही माहिती। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ तर एकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात। मंत्रीच गैरहजर जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरे यांची टीका। विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात असा विरोधकांचा आरोप। कोण होतास तू काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडले। यापुढे आणखी झटके देणार पक्षफुटीवरूनही निशाणा। पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा। केतनला त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच दरीत ढकललं। आरोपी महिलेसह तिचा प्रियकर चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। अधिक तपास सुरू। विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरमध्ये वादळी पावसाची शक्यता। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट। पुढील 24 ते 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार।